सोलापूर परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणजेच आयजी डॉक्टर सुहास वारके यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला। सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द कर्नाटक राज्याला लागून असल्यामुळे या ठिकाणी यापुढे चेकपोस्टवर आता दोन्ही राज्यातील पोलीस एकत्रितपणे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं वारके यांनी सांगितलं। गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात वारके यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक झेंडे उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू केले आहेत। निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर विविध पोस्टवर वॉच ठेवण्यासाठी 353 ग्रुपद्वारे 46,476 लोक व्हॉट्सअपद्वारे जोडले गेले आहेत। अवैध धंद्यावर कारवाई करणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर आपला भर राहील असं त्यांनी सांगितलं। सोलापूर ग्रामीणच्या इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने या ठिकाणी व्हिजिट मी दिलेली आहे। सोलापूर ग्रामीण हद्दीमधील जे क्राईम आहे त्याच्यामध्ये समाजकंटक यांच्यावर नियंत्रण मिळवणे, विशेष करून मकोका आणि MPDA सारख्या कारवाई करून गुन्हेगारांवर कडक शासन करणे ही आपली भूमिका आहे। तसेच जे हायवे सोलापूरमधून जात आहेत त्या ठिकाणी हायवे बीट पेट्रोलिंग सिस्टीम राबवून रस्त्यावर घडणारे गुन्हे तसेच ॲक्सिडेंटमध्ये जे डेथ्स होतात त्या कमी करणे याचा आपण प्रयत्न करत आहोत। तसेच या ठिकाणी कम्युनिटी पोलिसिंगबाबत जे इनिशिएटिव्ह यापूर्वी चालू केलेले आहेत, जसं निर्भया पथक, दामिनी पथक, हे इनिशिएटिव्ह यापुढेही चालू राहतील। इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण आपला ड्राईव्ह जो आहे समाजकंटकांवर कारवाई करण्याचा तो अधिक जोमाने यापुढे करणार आहोत। तसेच ज्या ठिकाणी इलिसिट लिकर आहे त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत आणि हे इलेक्शन शांततेत आणि सुरळीत पार पडेल याच्याविषयी सर्व इन्स्ट्रक्शन्स मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक पोलीस यांच्याशी आमचा समन्वय आहे आणि दोघं मिळून जी बॉर्डर मूवमेंट, इंटरस्टेट बॉर्डर मूवमेंट जी क्रिमिनल्सची किंवा इतर काही बॅन केलेल्या वस्तूंची होत असे त्यावर देखील आम्ही कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट उभारणार आहोत, जेणेकरून या गोष्टींना प्रतिबंध करता येईल।